नमस्कार मंडळींनो, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत दापोलीमध्ये काही स्प्रेटर बघण्यासाठी. तर आपल्याला परशुराम भूमी म्हणजे जे कोकण आहे, जे कोकण निर्मित आहे त्याची आपण मूर्ती बघायला जाणार आहोत. तर पहिल्यांदा आपण वाटेत जाताना आपल्याला डोलेने एक मंदिर लागतं. ते मंदिरात पांडवांचं असं भरपूर काहीतरी असं त्यांचे शिकण्यासारखं आहे. तर जाता जाता तुम्ही त्या मंदिरात पण जाऊ शकता आणि पुढे जाता जाता आपले एक समुद्र लागतो आहे, म्हणजे बुरुंडीचं बीच लागतो आहे. बुरुंडीच्या बीचमधून जाताना इकडे आपण आलेलो आहोत आता परशुराम मंदिराजवळ. तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत परशुराम मंदिराजवळ. तर ही मूर्ती आहे 21 फूट मूर्ती आहे आणि ही ग्लासमध्ये आहे. तर तुम्ही पण बघू शकता. चला, आपण ही मूर्ती आपल्या पृथ्वीच्या गोल आकारासारखी आहे आणि चला मग आपण आता मध्ये प्रवेश करूया. कसं आहे कसं काय हे तुम्हाला मी मध्ये तुम्हाला नक्की दाखवते. तर आपण आता मध्ये इथं आलेलो आहोत आणि आता आपण मध्ये प्रवेश करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मध्ये आपले पृथ्वीसारखं आणि खूप छान आणि खूप छान बनवलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता आणि भगवान परशुराम यांची मूर्ती पण मध्ये आहे आणि खूप छान आहे. हे ठिकाणी तुम्ही नक्की एकदा भेट द्या. तर बाहेरून मूर्ती दिसायला खूप छान आहे आणि तिथे कोकमची झाडं आहेत, बागेचं हिरवंगार निसर्ग आहे आणि खूप छान आहे बगीचा. तर तुम्ही या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. या ठिकाणी आल्यावर मन प्रसन्न होऊन जातं आहे आणि खूप सुंदर वाटतं. तर ही मूर्ती आहे, ही सोलापूरच्या शिल्पकारांनी बनवलेली आहे. ही 21 फुटाची मूर्ती आहे, तर ग्लासमध्ये बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या. तुम्हाला पण इथं मन तर करमेल आणि खूप छान आहे. हिरवं वातावरण सगळं खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपली पूर्ण माहिती आहे. तर तुम्ही पण या. ज्ञानेश्वर शिवाजी जुळे यांनी ही